मागील व्याख्यानात आपण पूर्वाश्मयुगीन आणि मध्याश्मयुगीन संस्कृतीबद्दल माहिती घेतली. आजच्या व्याख्यानात आपण नवाश्मयुगीन संस्कृतीबद्दल जाणून घेणार आहोत. नवाश्मयुगीन संस्कृती ही सुमारे 10,000 वर्षापूर्वी उदयाला आली. याचाच अर्थ असा की सुमारे 10,000 वर्षापूर्वी मध्याश्मयुगाची सांगता झाली आणि मध्याश्मयुगानंतर नवाश्मयुगीन संस्कृतीचा उदय झाला. ही नवाश्मयुगीन संस्कृती जरी आपण असं म्हणत असलो की या नवाश्मयुगीन संस्कृतीची 10,000 वर्षापूर्वी सांगता झाली, तरी काही प्रमाणात नवाश्मयुगीन संस्कृतीची हत्यारे आणि अवजारे अस्तित्वात असलेली आपल्याला दिसतात. मध्याश्मयुगाच्या काळानंतर मानवी समूहाने संस्कृतीच्या नव्या अवस्थेत प्रवेश केला. जीवन जगण्यासाठी या काळातील मानवाने नैसर्गिक साधन सामग्रीवर अवलंबून न राहता आता जव, गहू, तांदूळ यासारखी धान्य पिकवून अन्न उत्पादन करण्याची कला अवगत करून घेतली. दूध आणि मांस मिळवण्यासाठी किंवा प्राण्यांच्या श्रमासाठी आपल्या उदरनिर्वाहाकरिता वापर करून घेऊन विशिष्ट प्रकारचे प्राणी पाळीव करण्यास सुरुवात केली, म्हणजे त्यांना मांसाळण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. मानव संस्कृतीच्या या अवस्थेची सुरुवात वेगळ्या आणि नव्या प्रकारच्या दगडाच्या किंवा पाषाणाच्या हत्यारांनी झाली. ही हत्यारे नवाश्मयुगीन हत्यार म्हणून ओळखली जातात. शेतीची सुरुवात, पशुपालन ही नवाश्मयुगीन संस्कृतीची ठळक अशी वैशिष्ट्य मानली जातात. या नवाश्मयुगाकरता इंग्रजीमध्ये निओलिथिक या शब्दाचा वापर केला जातो. निओलिथिक नवाश्म या शब्दाचा वापर सर्वप्रथम जॉन लुबाक यांनी आपले पुस्तक प्रीहिस्टॉरिक टाइम्स यामध्ये केला. जॉन लुबाक यांचा हा ग्रंथ प्रीहिस्टॉरिक टाइम्स 1865 मध्ये प्रकाशित केला. निओलिथिक या शब्दाचा वापर लुबाकने अशा संस्कृतींकरता केला की ज्या संस्कृतीमध्ये दगडाची हत्यारे अधिक सुबक, डौलदार बनवली आणि या हत्यारांवर पॉलिश देखील केलेली होती. त्यामुळे व्ही गॉर्डन चाइल्ड यांनी या संस्कृतीला अन्न उत्पादक अर्थव्यवस्था म्हणून आणि या काळाला अन्न उत्पादनाची व्यवस्था असल्यामुळे नवपाषाणिक क्रांती असे म्हटले आहे. माइल्स बर्किटने या संस्कृतीच्या वैशिष्ट्यांवर भर देऊन शेतीची सुरुवात, पशुपालन
घासून तयार केलेली दगडाची हत्यारे आणि त्यांच्यावर पॉलिश चढवलेली हत्यारे, बद्धभांड तयार करण्याची कला, ही वैशिष्ट्य दिसणाऱ्या संस्कृतीला नवपाषाणिक संस्कृती असं म्हटलं पाहिजे, असे उद्गार काढलेले आहेत. मात्र तरीही नवाश्मयुगाच्या संकल्पनेत आधुनिक संशोधनाने काही बदल केलेले दिसून येतात. आणि या बदलांमध्ये ही संशोधनं असं सांगतात की नवाश्मयुग किंवा नवपाषाण या शब्दाचा वापर अशा संस्कृतीकरता केला पाहिजे जी संस्कृती धातुयुगाच्या पूर्वीची होती. या संस्कृतीत राहणाऱ्या लोकांना धान्य पिकवण्याची, पशुपालनाची आणि खाद्य संग्रहाची व एका ठिकाणी वसाहत करून राहण्याची कला माहित होती. या संस्कृतीत जे लोक राहत होते ते धान्य पिकवत होते, पशुपालन करत होते, खाद्य संग्रह करत होते आणि एका ठिकाणी वसाहत करून आता मानव राहू लागलेला होता. तरीही घासलेली दगडाची हत्यारे हे इतर संस्कृतींपेक्षा नवाश्मयुगीन संस्कृतीला वेगळे बनवते. या संस्कृतीच्या लोकांनी एका ठिकाणी राहून वसाहत निर्माण केल्यामुळे ग्राम समुदायाची सुरुवात झाली आणि या संस्कृतीच्या काळात प्रारंभिक गावांचा उदय झालेला आपल्याला दिसतो. या संस्कृतीच्या काळात शेतीचे तंत्र अस्तित्वात आले आणि प्राकृतिक साधनांचा वापर सुद्धा मानवाने या काळात सुरू केला. तथापि भारतीय उपखंडात नवाश्मयुगाची सुरुवात होण्यापूर्वी बाहेरच्या जगात नवाश्मयुगाची सुरुवात प्रारंभीच्या काळातच झालेली आपल्याला दिसून येते. उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर नाईल नदीच्या खोऱ्यात सुमारे 12,000 इसवी सन पूर्व 12,500 इसवी सन पूर्वच्या सुमारास गहू आणि जव ही पिके घेतली जात होती. पश्चिम आशियामध्ये साधारणतः 8,500 इसवी सन पूर्व नंतर गहू आणि जव हे पीक घेतले जात होते. बलुचिस्तानमध्ये 6,000 इसवी सन पूर्व नंतर गहू आणि जवाची लागवड केली जात असल्याचे पुरावे मिळतात. तर उत्तर प्रदेश आणि बेलन खोऱ्यामध्ये 5,500 ते 4,000 4,500 साधारणतः या कालखंडात तांदूळ लागवडीचे पुरावे मिळतात. जर आपण या कालखंडाचा सारासार विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की उत्तर प्रदेशापेक्षा साधारणतः 8,000 वर्षापूर्वी नाईल नदीच्या खोऱ्यात गहू आणि जवाची पिके घेतली जात होती. म्हणजेच याचाच अर्थ असा की या कालखंडात नाईलच्या खोऱ्यात शेतीला सुरुवात झालेली होती. त्यापेक्षा अधिक मागे दक्षिण भारतातल्या पिकांचा कालखंड जातो, कारण दक्षिण भारतात एकच पिकाचे उल्लेख मिळतात आणि ते म्हणजे रागी. दक्षिण भारतात साधारणतः 2,500 ते 1,500 इसवी सन पूर्व या कालखंडात रागीचे पीक घेतले जात होते, त्याचे पुरावे मिळतात. मग वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृती बहरली आणि पिकं घेण्याची सुरुवात झाली. जर आपल्याला या एकूण जागतिक स्तरावरील नवाश्मयुगीन संस्कृतीवर प्रकाश टाकायचाच झाला तर प्रारंभी नाईल खोऱ्यात गहू आणि जव पीक घेतले जात होते असे पुरातत्वविद नमूद करताना आपल्याला दिसतात. नाईल नदीच्या खोऱ्यात
जगातली सर्वप्रथम गहू आणि जव पिके पिकवण्याची साक्ष मिळतात, पुरावे मिळतात. या काळात बाडी कुब्बानिया नावाचे इजिप्तमधील एक गाव, जे दक्षिण इजिप्तमध्ये औसांच्या उत्तरेला वसलेले आहे, आणि बाडी टस्का जे अबू सिम्बेल जवळ होते, आज जलमय झालेले आहे. कोमअंबो नावाचे एक ठिकाण औसांच्या उत्तरेला कुब्बानियापासून साधारणतः 60 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण वसलेले होते, आणि ही उत्तर पुराश्मयुगीन स्थळे होती. पुरातत्ववेत्यांनी या स्थळांचा कालखंड साधारणतः 14,500 ते 13,000 इसवी सन पूर्व यांच्या आधीचा मानलेला आहे. मात्र नाईल नदीच्या खोऱ्यात जे पुरावे मिळाले त्यावर पुरातत्ववेत्ते काही प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित करतात. यामध्ये नाईल नदीच्या खोऱ्यात म्हणजेच विशेषतः इजिप्तच्या प्रदेशात बाडी कुब्बानिया, बाडी टस्का, कोमांबो, अबू सिम्बेल या ठिकाणी जरी गहू आणि जव पिकवण्याचे पुरावे मिळाले असले तरी मात्र प्राण्यांना मांसाळण्याचे किंवा पशुपालनाचे कोणतेही पुरावे या ठिकाणी मिळाले नाही. त्यामुळे असे निष्कर्ष समोर येतात की धान्याची शेती या भागात पशुपालनाच्या पूर्वी करत होते, त्यामुळे या काळाचा पशुपालनाशी काही संबंध नाही, असं पुरातत्ववेत्यांना वाटतं. किंबहुना असा निष्कर्ष काढता येतो की चमकदार दगडांच्या हत्याराबरोबर शेती केली जात होती. इजिप्तमध्ये नाईलच्या खोऱ्यात फक्त शेती व्यवस्थेचे प्रारंभिक पुरावे मिळतात, पशुपालनाचे नाहीत. त्यामुळे पुरातत्ववेत्यांच्या मनात ही दुविधा कायम राहून जाते की या कालखंडाला नवाश्मयुग म्हणावं की आणखी काय म्हणावं. इजिप्तप्रमाणे पश्चिम आशियात सुद्धा इसवी सन पूर्व 8व्या आणि 9व्या शतकात शेतीची सुरुवात झाली होती, याचे पुरावे मिळतात. या पश्चिम आशियातल्या भूभागात म्हणजे पॅलेस्टाईन, सिरिया, तुर्कस्तान आणि इराण किंवा कॅस्पियनचा काही प्रदेश या पश्चिम आशियामध्ये मोडतो. आधुनिक नागरी वसाहतींजवळ या भागात शेतीचे प्रारंभिक पुरावे पुरातत्ववेत्यांनी शोधून काढले. सिरिया, पॅलेस्टाईन आणि तुर्कस्तानात शेतीचे प्रारंभिक पुरावे इसवी सन पूर्व 9वे शतक ते इसवी सन पूर्व 8वे शतक या कालखंडात मिळतात. मुरेबात या उत्तर सिरियातील युफ्रेटिस नदीच्या काठी अबू फरिएरा हे युफ्रेटिस नदीच्या काठावरच दक्षिण तुर्कस्तानात सुबेर्दे या वसाहतींमध्ये मानवी जीवन शिकारीवर सुद्धा अवलंबून असल्याचे पुरावे मिळतात. मात्र या ठिकाणी 9व्या शतकात शेती करून वसाहतीकरणाला प्रारंभ झाला आणि मानव स्थायी जीवन जगू लागला. आता ही जी युफ्रेटिस नदी येते, अनेक ग्रंथांमध्ये या नदीची नावं जी येतात ती दजला आणि फरात म्हणून येतात, म्हणजे तैग्रिस आणि युफ्रेटिस. फरात असं नामकरण या नदीचं आपल्याला आढळून येतं. पण मात्र या ठिकाणी मानव आता 9व्या शतकाच्या सुमाराला स्थायी जीवन जगू लागला होता. त्याने पिकं घ्यायला सुरुवात केली. गहू आणि जव
ही पिके पिकवायला सुरुवात केली. पश्चिम आशियात सुद्धा अशी ठिकाणं आहेत ज्यामध्ये मानवाने स्थायी वसाहती करून शेतीला प्रारंभ केलेला होता. त्यामध्ये पॅलेस्टाईन मध्ये जॉर्डन नदीच्या खोऱ्यात 1907 पासून उत्खनन सुरू झाली आणि 1907 ते 9 या काळात प्रोफेसर गार्टोंग यांनी तर 1930 ते 1936 या कालखंडात डॉक्टर कॅथलिन यांनी 1952 ते 1958च्या काळात केन्यान या संशोधकाने या ठिकाणी उत्खनन केले. या ठिकाणी जरिको नावाची एक वसाहत होती. इसवी सन पूर्व 8500 ते 7500 या कालखंडात जरिको एक मोठे गाव होते याचे पुरावे मिळतात आणि या ठिकाणी शेतीचे पुरावे मिळतात. मात्र पशुपालनाचे पुरावे जरिको या ठिकाणी मिळत नाही. जरिकोच्या उत्खननात हे दिसून आले की जरिकोच्या वसाहतीला 4 मीटर रुंद तटबंदी होती आणि या तटबंदीला गोल मिनार बांधण्यात आलेले होते. जगात तटबंदी असलेल्या वसाहतीचे सर्वात पहिले उदाहरण जरिको आहे. मात्र या लोकांना जरिको मधल्या लोकांना मृद भांडी बनवण्याची कला माहीत नव्हती. या ठिकाणी मानवी कवट्यांवर प्लास्टर लावून चेहऱ्याची वैशिष्ट्ये दाखवण्याची कला प्रचलित होती. डोळ्यांच्या जागी ते कवड्यांचा वापर करत इसवी सन पूर्व 5000च्या सुमाराला जरिको मध्ये जे स्तरक्रम विज्ञानाअंतर्गत पुरावे समोर येतात ते इसवी सन पूर्व 5000च्या सुमाराचे आहेत आणि त्या काळात त्यांना मृदभांडी तयार करण्याची कला अवगत झाली. एक शहराला जी तटबंदी होती ही तटबंदी का असावी? कारण यापूर्वी कोणतंही तटबंदीने युक्त असलेलं शहर आपल्याला जगात कुठेही अस्तित्वात असल्याचा पुरावा नाहीये, जे जरिको मध्ये पहिल्यांदा सापडलं. कारण पूर्वेकडे ज्या रानटी तोड्या होत्या त्या रानटी तोड्यांच्या आक्रमणाला जरिकोला सातत्याने तोंड द्यावं लागत होतं. म्हणून किमान 17 वेळा या शहराच्या तटबंदीचे नूतनीकरण केले असल्याचे पुरावे मिळतात. जरिको नंतर तुर्कस्तानच्या दक्षिण भागात कोणया पठारावर एक शहराचं उत्खनन करण्यात आलं आणि हे शहर होतं शतालहुयक. हे स्थळ नवाश्मयुगीन संस्कृतीचं सर्वात प्राचीन असं शहर ठरलं. या ठिकाणचं उत्खनन जेम्स मेलाट यांनी 1961 पासून केलं. या नगराचा विस्तार साधारणतः 32 एकर एवढ्या प्रदेशात पसरलेला होता आणि या ठिकाणी 12 वस्त्यांचा म्हणजे 12 वसाहतींचा पुरावा मिळालेला आहे. सर्वात पहिली वस्ती जी आहे ती इसवी सन पूर्व 6150च्या सुमाराला झाली. या वस्तीची घरे रेखीव होती, कच्च्या विटांची होती आणि घरांमध्ये अनेक खोल्या असलेली होती. मात्र या ठिकाणच्या घरांना कोणतीही दारे केलेली नव्हती. छपराला एक छिद्र असे आणि शिडीच्या साह्याने चढून घरामध्ये प्रवेश केला जात असे. घरांना दारे नसल्यामुळे संपूर्ण वसाहतच सुरक्षित होती.
मात्र घराला जर आग लागली तर संपूर्ण वस्तीत जळून खाक होत होती आणि संपूर्ण वसाहत 3 वेळा जळाल्याचा पुरावा मिळालेला आहे. जळालेल्या घरात ज्वारी, बार्ली, गहू आणि इतर कडधान्यांचे पण पुरावे मिळतात. प्रत्येक घरात धान्य साठवण्यासाठी कणग्या, पाटे आणि उखळ होते. याशिवाय गाय, मेंढ्या आणि कुत्रे पाळले जात होते. रानटी गाढवे, बोकड आणि चित्ते यांची शिकार केली जात होती. या ठिकाणी राहणारे लोक उंचपुरे, मजबूत दातांचे असलेले काही दफनांमधून दिसतात. कारण काही दफने या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्यात मुख्यतः स्त्रिया आणि लहान मुलांची दफने आहेत. मृताला कापडावर किंवा चामड्यावर पुरले जात असे. पुरुष लुंगीसारखे किंवा चित्त्याची कातडी कमळेभोवती गुंडाळीत, तर स्त्रिया बिनबाह्यांची चोळी वापरीत, म्हणजे स्लीवलेस ब्लाउज वापरण्याची पद्धती त्या काळात प्रचलित होती. किंवा चित्त्याच्या कातड्याचे पोलके बनवित. याशिवाय विविध हार, बांगड्या आणि पैंजण घालीत. सौंदर्य प्रसाधनांचा वापर सुद्धा या काळात स्त्रिया करीत असल्याची उदाहरणे आहेत. कारण ऍब्सिडियनचे आरसे या शतालुहेकला सापडले आहेत. शतालुहेकचे नवाश्मयुगीन रहिवासी मंदिरे बांधून मातृदेवतेची पूजा करत होते. मंदिराच्या भिंतींवर बैलाची आणि येडक्याची मातीने बनवलेली शिरेते लावीत. भिंतींवर लाल काळ्या रंगात चित्र काढीत. त्यात प्रामुख्याने बैलाची चित्र होती. शतालुहेक एक व्यापारी नगर होते आणि या ठिकाणाहून उत्कृष्ट प्रतीचा ऍब्सिडियन दगड मध्य आशियात निर्यात केला जात होता. शतालुहेक नंतर आपल्याला नवाश्मयुगीन संस्कृतीचे जे पुरावे मिळतात ते जारमो या इराकमधील शहराचे मिळतात. हे जारमो उत्तर इराकमध्ये झाग्रोस पर्वतरांगांच्या जवळ बसलेले शहर. प्राध्यापक ब्रेडवूड यांनी या स्थळाचं 1948 ते 1955 या काळात उत्खनन केलं. या ठिकाणी शेतीच्या वसाहतींचे पुरावे मिळतात. या ठिकाणची पहिली वसाहत इसवी सन पूर्व 6500 ते 8500 या काळात झाली असावी असा या प्राध्यापक ब्रेडवूड यांनी निष्कर्ष मांडलाय. या वसाहतीत राहणाऱ्या लोकांची घरं चौकोनी आकाराची होती आणि 20 ते 25 घरांचे या ठिकाणी अवशेष मिळालेले आहेत. हे लोक घरात राहत होते, स्थायी वस्ती करून राहत होते, घासलेल्या पात्यांची हत्यारं वापरत होते, शेती करत होते. मात्र जारमो मध्ये मृद भांड्यांच्या वापराचे अवशेष मिळालेले नाहीत. हे लोक मृद भांडी वापरत नव्हते किंवा मातीची भांडी तयार करण्याची कला कदाचित त्यांना अवगत नसावी. त्याऐवजी ते दगडाची भांडी वापरत आणि विणलेल्या टोपल्या वापरत.
प्रत्येक घरामध्ये मातीच्या चुली असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. परंतु जार्मो या वसाहतीत एक वेगळेपण दिसतं, आणि ते म्हणजे हे लोक गर्भवती स्त्रीच्या मातीच्या मूर्तीची पूजा करीत होते. जार्मो या इराकमधील वसाहतीमध्ये गहू आणि बार्ली या धान्याचे पुरावे मिळतात, आणि हे पुरावे जळालेल्या अवस्थेत आढळून येतात. आता गहू आणि बार्ली ह्या धान्याचे पुरावे जे जळालेल्या अवस्थेत आढळून आलेले आहेत, ते जळालेल्या अवस्थेतच का आढळून आले? गहू आणि बार्ली पूर्णपणे नव्हते का? आणि पूर्ण होते तर मग हे जळालेलेच का आढळून आले? तसा प्रश्न जेव्हा प्रोफेसर ब्रेजवूड यांच्या समोर आला, त्यावेळेला अनेक संशोधनांती त्यांच्या असं लक्षात आलं की आजच्या काळातल्या आधुनिक गिरणीसारखी गिरणी त्या काळात नव्हती. त्यामुळे गहू जर अन्न म्हणून वापरायचा असेल तर त्याचं पीठ तयार केलं जातं, पण पीठ तयार करण्यासाठी गिरणीच अस्तित्वात नव्हती. शिवाय अद्याप पावतो कुठेही जात्याच्या शोधाचे उदाहरण मिळत नाही, म्हणजे जातही नव्हतं. मग हे लोक पीठ कसं तयार करत होते? तर धान्य भाजून घेत होते, आणि भाजून घेऊन पाट्या वरवंट्यावर वाटून त्याचं पीठ तयार होत होतं. मात्र हे पीठ तयार करताना जे धान्य चुलीच्या बाजूला पडलं ते अर्धवट जळालेल्या अवस्थेत होतं, आणि जळालेल्या धान्याची उगवण क्षमता नष्ट झाल्यामुळे ते आपल्याला जळालेल्या अवस्थेत मिळून आलं. जर ते जळालं नसतं तर ते मातीत पडल्यानंतर उगवलं असतं, आणि उगवून ते धान्य नष्ट झालं असतं. म्हणून या ठिकाणी जे जळालेल्या धान्याचे पुरावे मिळाले आहेत, त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या भागात गहू आणि बार्ली लोक उत्पादन घेत होते. या ठिकाणी जार्मोच्या वसाहतीमध्ये लोक गाय, डुक्कर, कुत्रा, बैल, गाढव हे प्राणी पाळत असावेत. या वसाहतींमध्ये या प्राण्यांच्या हाडांचे अवशेष सापडलेले आहेत. इराक प्रमाणेच इराणमध्ये शेतीचे प्रारंभिक पुरावे साधारणतः 7500 इसवी सन पूर्व, म्हणजे 7500 इसवी सन पूर्वच्या सुमाराला मिळतात. या ठिकाणच्या अलिकोष नावाच्या एका वसाहतीचं उत्खनन करण्यात आलं, आणि या अलिकोषला गहू आणि जव यांची शेती केली जात होती याचे पुरावे मिळतात. हा तर मध्य आशियाचा भाग झाला साधारणतः. आता भारतीय उपखंडात जे शेतीचे प्रारंभिक पुरावे मिळतात, त्या भारतीय उपखंडाच्या भागात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात गहू आणि जव या पिकांच्या प्रारंभिक पुरावे मिळतात. उत्तर अफगाणिस्तानमध्ये पुरातत्ववेत्यांनी ज्या गुफा शोधून काढल्या आहेत, त्यामध्ये शिकारी आणि संग्रहकर्ता मानव निवास करीत होता. या गुफांमध्ये लांडगे, पाळीव प्राणी, बकऱ्यांच्या हाडांचे अवशेष सापडलेले आहेत. इसवी सन पूर्व 7000च्या सुमाराला अफगाणिस्तानात शेळ्या आणि मेंढ्या पाळल्या जात होत्या, आणि पुरातत्ववेत्ते त्यानंतर अशा निष्कर्षावर येतात की मध्य आशियामध्ये, ज्यात पंजाब,
काश्मीर, पश्चिम पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान हे प्रदेश स्पेल्ट गहू आणि ब्रेड गहूचे उत्पादन घेणारे होते. पाकिस्तान आणि बलुचिस्तानात शेती आणि पशुपालनाची सुरुवात कधी झाली याविषयीचे पुरातात्विक पुरावे मिळतात. बलुचिस्तानमधील कच्छच्या मैदानामध्ये अशा अनेक सुविधा होत्या ज्यामुळे या भागात कृषीच्या विकासाला, कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. मध्य बलुचिस्तानातील पडीक जमिनीतून किंवा पडीक भूमीतून वाहणाऱ्या बारमाही नद्यांनी जी गाळाची मैदाने तयार केली, त्यामुळे गाळाचा प्रदेश आणि बारमाही नद्यांमुळे होणारे सिंचन यामुळे या भागात कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असावी. अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये बलुचिस्तानातली एक वसाहत म्हणजे मेहरगड. ही मेहरगड वसाहत बोलन नदीच्या काठी क्वेट्टापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या या वसाहतीचे उत्खनन फ्रेंच पुरातत्वज्ञ जॉन फ्रान्सिस जरीजे यांनी केले. या ठिकाणच्या उत्खननित स्तरातून खापरांच्या पूर्वीचा नवाश्म काळ ते समृद्ध हडप्पा संस्कृतीपर्यंतचे अवशेष सापडलेले आहेत. मेहरगडच्या उत्खननात नवाश्म युगाचे 2 कालखंड दिसून येतात. पहिला कालखंड 7000 ते 5000 असा होता, तर दुसरा कालखंड 5000 ते 4500 असा होता, म्हणजे 5000 ते 4500 असा होता. पहिल्या कालखंडात मेहरगडच्या उत्खननात कोणतीही खापरे सापडली नाही. या ठिकाणी बार्लीचे 2 प्रकार आणि गव्हाचे 3 प्रकार सापडलेले आहेत. या ठिकाणी जंगली मेंढ्या होत्या. चूल आणि धान्य साठवण्यासाठी हौद तयार केलेले होते. पाट्यावर वंट्यावर धान्याचे पीठ तयार केले जात होते. शंखाच्या बांगड्या आणि नीलमण्यांच्या माळा अलंकार म्हणून स्त्रिया वापरीत. मातीच्या ज्या श्रीमूर्ती सापडल्या आहेत त्या बहुधा मातृदेवतेच्या असाव्यात. हरिण, नीलगाय, जंगली गाढव, जंगली म्हैस या प्राण्यांचे लोक शिकार करीत असावेत असं दिसून येतं. मेहरगडच्या उत्खननाच्या दुसऱ्या कालखंडात खापराची भांडी वापरात आली. या कालखंडातील पूर्वीच्या कालखंडातील काही दफने सुद्धा सापडलेले आहेत आणि यामध्ये 188 दफन सापडलेले आहेत. दफन करताना तो घराजवळच्या भिंतीजवळ केला जात होता आणि पाय दुमडून एका बाजूला दफन केले जात होते. अशा या पोझिशन मध्ये पाय दुमडलेले असायचे. या दफनांजवळ अन्न आणि पाणी ठेवलेले आढळून आले नाही, मात्र हत्यारं आणि अलंकार पुरलेले आढळतात. याच ठिकाणी ताम्राश्म युगात कापूस आणि द्राक्ष ही पिकं घेण्याचे पुरावे सुद्धा मिळतात. मध्य आशियातल्या बलुचिस्तान या वसाहतीवर आपण या व्याख्यानात प्रकाश टाकला. यानंतरच्या व्याख्यानात आपण किलीगुल मोहम्मद पुढच्या व्याख्यानात पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या किलीगुल मोहम्मद वर आपण पुढचं व्याख्यान ठेवूया. धन्यवाद.